करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर शेंदुराची, कंठी सलके माल मुक्ता फळांची। जय देव जय देव, तेरा ही नाम पुकारू मैं, साथ तेरा बस जाऊं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या नीरू आयशो व्लॉग्सवर। आणि आपला नेहमीचाच प्रश्न, अहो फिरताय ना सगळे? अहो फिरायलाच पाहिजे, कारण आता नाही फिरणार तर कधी फिरणार आहात तुम्ही? जग खूप मोठं आहे, अनुभव घ्या, आठवणी जमवा। अहो जबाबदाऱ्या, करिअर, संसार हे सगळे कधी संपणार नाही। स्वतःसाठी वेळ काढा आणि महिन्यातून एकदा का विना फिरून या। तर ताई, माई, अक्का, आजी, आजोबा, दादा, तात्या, मामा, मला कमेंट करून नक्की सांगा या महिन्यात कोठे फिरायला जाणार आहात किंवा जाऊन आला आहात। तर आज आपण आलोय बिर्ला गणपतीला। तुम्हाला नेहमी पुणे मुंबई हायवेवरून जाताना ही मोठी गणपती बाप्पांची मूर्ती दिसली असेल। बऱ्याच वेळा इथून जाताना दर्शनाला जायचं ठरवत होतो, पण योगच येत नव्हता। पण आज योग आला आणि खास बाप्पांच्या दर्शनाला आम्ही निघालो। पुण्यापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर सोमाटणे फाट्याजवळच डाव्या बाजूला एका छोट्याशा डोंगरावर ही भव्य मूर्ती आहे। मूर्तीजवळ पोहोचण्यासाठी 179 पायऱ्या आहेत, पण अतिशय सोप्या आणि पायऱ्यांची हाईट देखील कमी असल्यामुळे वर जाताना काही ताण येत नाही। वाटेत तहान लागल्यास पाणी पिण्याची तसेच बसण्याची देखील सोय केलेली आहे। तब्बल 72 फूट उंचीची ही बाप्पांची मूर्ती 18 फूट उंच आणि 54 फूट लांब अशा चौरंगावर आहे। हिंदू संस्कृतीत अतिशय शुभ मानल्या जाणाऱ्या 9 या अंकामुळे मूर्तीची चौरंगाची उंची, लांबी अशा प्रकारे केली आहे की त्यांची बेरीज 9 होते। मूर्तीचे वजन जवळपास 1000 टन म्हणजेच 10 लाख किलो आहे। अतिशय स्वच्छ आणि सुंदर असा आणि 4 व्हीलर पार्किंगची पे अँड पार्कची सोय आहे। तसेच पूजा साहित्याची दुकाने देखील येथे आहेत। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका। थांबा, अहो व्हिडिओला लाईक पण करा, कारण तुमची एक लाईक आमच्यासाठी लाख मोलाची असते। तुमच्या सपोर्टमुळे आणि प्रेमामुळेच आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते। त्यासाठी मनापासून धन्यवाद। मंगल मूर्ती मोरया।